नमस्कार. मी उल्हास गुप्ते. अंकसूत्रे ह्या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. या चॅनलमध्ये आपण संख्याशास्त्र म्हणजेच न्यूमरॉलॉजी विषयी गप्पा मारतो. भाग्यांक 8. अगदी लहान वयात यांना पैशाची किंमत कळू लागते. त्यामुळे बाळपणातले यांचे जीवन मानसिकरित्या फारसे सुखकारक जात नाही. शिक्षणाबाबतीत कोणती दिशा ठरवावी इथून यांच्या मनाचा गोंधळ सुरू होतो. पण हा विचार फार काळ टिकत नाही. स्वतःच योग्य निर्णय घेऊन हे मार्गाला लागतात. मात्र त्यानंतर जर कोणी विरोध केला तर त्या विरोधाला ते जुमानत नाही. अबोल, करडी शिस्त व चिकाटी, त्यामुळे यांच्या कर्तृत्वाला एक वेगळीच धार येत असते. उत्तम व्यवहार ज्ञान, काटेकोरपणा वागणे यामुळे उद्योगधंद्यात यांना फारसा त्रास होत नाही. उलट अनुभवांचा पुरेपूर फायदा घेऊन या व्यक्ती स्वतंत्रपणे धंद्यात न डगमगता उतरतात. कौटुंबिक सुखाच्या बाबतीत यांच्या अपेक्षा जरा वेगळ्याच असतात. या बाबतीत मात्र या व्यक्ती फार हळव्या होत असतात, परंतु या गोष्टीचा ते मागमूसही लागून देत नाहीत. सुरळीत चाललेल्या संसारात नेहमी आनंद उत्साह दाखवतात, पण नैराश्याचे काही क्षण त्यांना अस्वस्थ करतात. तेव्हा ते स्वतःच्या जोडीदाराकडे देखील ही आलेली नैसर्गिक निराशा व्यक्त करत नाहीत. त्यामुळे जेव्हा जेव्हा हे क्षण ते अनुभवतात तेव्हा तेव्हा यांच्या चेहऱ्यावरील गंभीरता मात्र लपत नाही. कधी कधी यांचा स्वभाव लहरी बनतो. मग मात्र प्रकर्षाने अस्थिरता जाणवू लागते. त्यातून मग कंजूसपणा वाढतो आणि मग ते पैचा हिशोब करू लागतात. तसेच उगाचच संशयी दृष्टीने वागणे, समोरच्याबद्दल गैरसमज करून घेणे, अशा एकाहून एक विचित्र घटनांचे चित्र ह्यांच्या वागण्यातून जाणवू लागते. त्यांचे अगदी शेवटचे टोक म्हणजे या व्यक्ती अति स्वार्थीपणाने वागू लागतात व त्या वागण्यामुळे मात्र ह्यांना बरेच गालबोट लागते. हे सर्व सांगण्याचा उद्देश इतकाच की मानसिक संतुलन अशानी वेळीच न सावरल्यामुळे यांच्यात विचित्र गुणांची विकृती येऊ शकते. याच्यासाठी यांनी उत्साही आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. यांच्या जीवनातील दुसरी बाजू फारच निराळी असते. अशा व्यक्तींचा भाग्यांक 8 हा जर पूर्ण जन्मतारखेत जास्तीत जास्त वेळा येतो तेव्हा बरीच स्थिती निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. आता ह्यांच्या जीवनातील दुसरी बाजू ही फारच निराळ्या व्यक्तिमत्वाचे पैलू दर्शवणारी आहे. न्याय्य दृष्टीने पाहण्याची वृत्ती आणि त्या वृत्तीतून त्यांच्या मान अपमानाच्या कल्पना फारच निराळ्या असतात. त्यांच्यावर जर कोणी अन्याय केला तर ह्यांना जरा सुद्धा सहन होत नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्या विरुद्ध ठामपणे उभे राहून आपली योग्य बाजू मांडून आपल्यावर झालेला अन्याय दूर केल्याशिवाय राहत नाही. विशिष्ट समूहाचे नेतृत्व करण्यात, राजकीय सामाजिक क्षेत्रात अधिकारपद भूषवण्यात यांना एक वेगळा आनंद मिळत असतो. यांना माणसाच्या स्वभावाची उत्तम पारख असते. कुठल्याही व्यक्तीला संघटनेत कोणते काम द्यावे याचे यांना उत्तम ज्ञान असते. त्यामुळे अशा व्यक्ती सामाजिक संस्था फारच उत्तम तऱ्हेने चालवू शकतात. तसेच वेळ पडली तर वेगळे डावपेच आखून आपणास नको असलेल्या व्यक्तीला ते सहज दूर करू शकतात. एकंदरीत या भाग्यांकाचे व्यक्तिमत्व जरी परस्पराविरोधी वाटले तरी यांच्यात बरीच एकनिष्ठता आढळते. विशेष म्हणजे यांच्या आयुष्यात यांच्या हातून बरेच विधायक कार्य घडते हे निश्चित. ज्यांचा भाग्यांक 8 असतो अशा व्यक्तींचा मूलांक जर 1 व 5 असेल तर अशा व्यक्ती विशेष भाग्यवान ठरतात. यापुढे आपणही न्यूमरॉलॉजीशी संबंधित वेगवेगळ्या विषयावर बोलणार आहोत. त्यामुळे अंकसूत्र या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे आमचा पुढचा व्हिडिओ पब्लिश झाला की तुम्हाला लगेचच त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात एका नव्या विषयासह. नमस्कार.